अपना बिडो अपना बिडो अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय? हे बेमुदत आमोर उपोषण कशासाठी केले जाते? नमस्कार. प्रहार संघटनेच्या वतीनं गेल्या 2 महिन्यापासून पंचायत समिती शिवसाहेबांना आम्ही वारंवार निवेदन देत आहे. उमरे आणि कानापुरी दोन्ही ग्रामपंचायतच्या 15 वित्त आयोगाच्या निधीमधून जे काही घोटाळा झाला, भ्रष्टाचार झाला, ग्रामपंचायत कर्मचारी विजय हनुमंत गुजर याच्या नावावर विकास कामाचा 9,048 रुपयाचा चेक तसं पुरावा आम्ही शिवसाहेबांना बीडीओ साहेबांना दिलेला आहे. तसंच कानापुरी मधील सन 2024, 25, 25, 26 या दोन्हीही कालावधीमध्ये 2 वर्षाच्या नातेवाईक व सर्व मित्र कुठल्या ठेकेदाराच्या, कॉन्ट्रॅक्टदाराच्या, माल वाहतूकदाराच्या नावावर चेक न सोडता संबंधित नातेवाईकाच्या नावावर चेक सोडून उघड ऑनलाईन पोर्टलवर दिसत असून उघड कारभार सगळ्या दोस्तांच्या आणि मित्राच्या नातेवाईकांच्या नावावर चेक सोडून कानापुरी ग्रामसेवक, सरपंच, उमरे ग्रामसेवक, सरपंच व कर्मचारी यांनी अगदी भोंगळा कारभार केलेल्याचा आम्हाला दिसून येतोय. म्हणून आम्ही वारंवार 2-3 वेळा पत्र व्यवहार केलेला आहे. तसं आम्ही पुरावा त्या बीडीओ साहेबांच्या निवेदनाला जोडून दिलेला आहे. हो, आमच्याकडे पुरावा आहे सगळं. अगदी बेकायदेशीर व्यवहार झालाय. 3-3, 10-10 लाखाच्या अमाऊंट एकाच्या नावावर सोडले गेले त्या नातेवाईकाच्या. त्याच्यामध्ये शासनाची अशी दिशाभूल केली की 1ही रुपया जीएसटी जाऊ नये म्हणून स्वतःच्या नातेवाईकांच्या नावावर पैसे सोडलेले आहेत. त्याचा सगळं पुरावा आपल्याकडे आहे. आपण तसं सादर केलेलं आहे. आता ही 15 वित्त आयोगाचा निधी आहे. राहुल बबन देशमुख 25-26 त्याचे नातेवाईक आहेत. अभिषेक अशोक डोबल त्यांचे नातेवाईक आहेत. अभिषेक अशोक डोबल त्यांचे नातेवाईक आहेत. तसंच 24-25 ला विनोद निवृत्ती चव्हाण 93,000चा चेक, ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार नाही, कृष्णात लक्ष्मण फराडे सर्वसामान्य माणूस, त्याच्या नावावर 1,45,000चा चेक, पाणी पुरवठा दुरुस्ती करणे, त्याच्याकडे काय कुठलं सामानाची पूर्तताच नाही. कृष्णात लक्ष्मण फराडे, रफिक सागर गौतम शिंदे, विनोद निवृत्ती चव्हाण 1,37,000 गावात ट्रेवर ब्लॉक बसवणे, ठेकेदार नाही, कॉन्ट्रॅक्टदार नाही, सर्वसामान्य विनोद निवृत्ती चव्हाण. मुळात तर त्यांनी बिल सोडताना संबंधित नातेवाईकाचं काम होण्याचा विषयच येत नाही ना. काम करायला कॉन्ट्रॅक्टदारच्या, ठेकेदाराच्या नावाने केलं पाहिजे. जर त्यांनी तसं काय केलं असेल काम, 3-3 लाखाचा 1,49,000 चेक वैयक्तिक माणसाच्या नावावर, विनोद निवृत्ती चव्हाण 3,75,000 शाळेची शौचालय बसवणे, मग एवढं सगळं जर संबंधित ह्याच्यावर करावं लागत असेल तर मग ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदाराच्या नावावर नाही आणि सर्वसामान्य नातेवाईकाचे म्हणजे ही काय, तुम्हाला पण लक्ष द्यायला पाहिजे. 100% ह्यांनी सगळे आजची 15 वित्त आयोगाचा निधी येतोय आकार लाटण्यासाठी संबंधित नातेवाईकाच्या ह्याच्यावर सोडलेला आहे. ऑनलाईन पोर्टलला दिसतंय. पहिलं ऑफलाईन होतं तोपर्यंत काय माहित नव्हतं, पण आता सर्वसामान्य घरातल्या माणसाला दिसतंय. तरी जर सरकारची एवढी दिशाभूल करत असतील तर एवढं भाजपचं सरकार आहे, ग्रामविकास मंत्र्याचं एवढी वचक आहे असं म्हणते ती, मग नेमकं काय, नेमकं एवढ्या सगळ्या गोष्टी का करावं लागतं, का ध्यान देत नाही ते? आता तसा तर भ्रष्टाचार आख्या तालुक्यात असेल. माझ्याकडे जी काय पुरावा आलं संघटनेकडे कानापुरी आणि उमरे ग्रामपंचायतचा, त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत सरपंच ग्रामसेवकवर तोपर्यंत इथून बेमुदत आमरण उपोषण उठणार नाही. आपले प्रमाणे काय कामं केली नाही. आता ह्याच्यातली कामं मुळात आता समजा 3,75,000 शौचालयावर घेतले, ते एखादं दुसरं शौचालय ते शाळेला 10,000चं 15,000चं आणि 3,75,000 बिल उचलले. गटार दुरुस्ती, फ्लेवर ब्लॉक, त्याच ताकदीनं सगळ्या गोष्टी करायचं 10 रुपयाचं आणि घ्यायचं 100 रुपये. हेच करायसाठी जे केलेलं आहे ना, तशी तर बरीचशी केलीच नाही. आता ती विजय हनुमंत गुजरच्या नावानं 9,048चा चेक सोडला. मजूर नव्हती का ग्रामपंचायतनं? मजुराच्या नावावर सोडायला पाहिजे होता. क्लार्कच्याच नावानं सोडायची काय गरज होती? विकास कामाचा चेक ग्रामपंचायत अधिनियम कायद्याने ह्याच्या अनुषंगानं क्लार्काच्या नावावर 1ही रुपया सोडता येत नाही. तरी सुद्धा त्याच्या नावावर 9,048चा सोडला. महिना ग्रामसेवक गावात नसते. फोन केला तरी ह्याचं बऱ्याच वेळा त्याला उत्तर विचारलंय. चुकीला चूक म्हणते. ह्याच्यावर कारवाई नेमकी कधी? कारवाई होताना दिसत नाही. काल आम्हाला संध्याकाळी त्यांनी सांगितलं बसू नका, असं होत नाही. ह्या लोकांवर जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. कर्मचारी आणि नातेवाईकांच्या नावावर
काय सोडलं नाही स्वतःच्या खिशात घालण्यासाठी भ्रष्टाचार, दुसरं काय कारण आहे? खिशातच घालायसाठी सोडले ना. त्यांचा काय जर गावाचा विकास असता तर मग ठेकेदाराच्या सोडलं असतं, कॉन्ट्रॅक्टदाराच्या सोडलं असतं. जीएसटी सरकारची दिशाभूल केलेली आहे ना त्यांनी. सोडायचं कारणच काय आहे? ती पैसा स्वतःच्या खिशात लाटायला, जीएसटी वाचवण्यासाठी. जीएसटी वाचावी. आणि जर समजा तुम्ही 375 मध्ये तुम्ही 10 शाळेची 4 शाळेची शौचालय बसवू शकत असाल तर तुम्ही त्याच्यातनं 1-2 शाळेची त्याची बिलं भानगडी अमुक तमुक त्या गोष्टी मोहर निदर्शनाला येत्या. जिचं काय चेक असेल पुरावा असेल तीच प्रत्येक तुम्हाला काय पाहिजे ती माझ्याकडे आहे, ती तुम्हाला पण देतो, संबंधित अधिकाऱ्यांना पण पहिल्यापासून दिलेला आहे. पण अधिकारी असे आहे ती 100% त्या ह्यांच्यामध्ये भागीदार असल्यामुळं काहीही त्यांचा रिस्पॉन्स दिसत नाही. इथं आम्ही ह्याच्यासाठी बसलो की अधिकारी जोपर्यंत त्या लोकांवर कारवाई करत नाही तोपर्यंत उठणार नाही. याच्या अगोदर तुम्ही तक्रार केली नव्हती का बाबा हे असं चालू आहे असं? नाही, तक्रार पहिल्यांदा आम्ही ग्रामसेवकला बोललो. ग्रामसेवकला सांगितलं तुम्ही साधा 5% दिव्यांगाचा निधी देताना वर्षातनं तुम्हाला प्रत्येक वेळेस भांडावं लागतं, बोलावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी कशा काय करता? त्यानंतर बीडीओच्या कानावर घातल्या. त्यानंतर शिवसाहेबांना पत्र दिलं, 29/12 बीडीओला दिलं, 9 तारखेला शिवसाहेबांना दिलं. ह्याच्यामध्ये त्यांनी नाही बघू आम्ही चौकशी ही करू, कारवाई करू. त्यांची काय पोच येते त्या, तुम्ही थांबा, असा आहे तसा आहे, निवडणूक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला कुठलं कागद हुडकावं लागत नाही, अहवाल मागवावं लागत नाही. जी दिसतंय ती पोर्टलवर उघड दिसतंय. फक्त त्यांना एकच विचारायचंय की ही विनोद चव्हाण असेल, देशमुख असेल, दुबल असेल, ही लोक ठेकेदार आहे ती का कॉन्ट्रॅक्टदार आहे ती का बघा. त्यांनी जीएसटी का म्हणजे मुळात जीएसटी दडवण्यासाठीच हे केलेलं आहे ना. तर त्या सगळ्या गोष्टी अहवालातनं काय मागवायची गरज नाही, दिसणार आहे. त्याच्यात ऑफलाईन काय नाही, ऑनलाईन आहे. त्यामुळे ती दिसणार आहे, जाणून बुजवून ही करते ती. त्यांची कमिशन आहे ती पंचायत समितीला 60% आहे, अमुकला 10% आहे. पैसे खिशात घालण्यासाठी आहे. दुसरा ह्याच्यामध्ये काही नाही, फक्त भ्रष्टाचार. यात कोण असं वाटतं तुम्हाला? कशामध्ये? ह्याच्यामध्ये संबंधित सगळी पंचायत समिती, ग्रामसेवक, सगळे अधिकारी. ह्याच्यात निवड काय त्या सरपंचाच्या आणि ग्रामसेवकच्या हेर झालेला नाही. ही सगळी धरलेली ती म्हणूनच ही गपस्थिती ना. ही का गपस्थिती? ह्या सगळ्या लोकांना त्यातलं कमिशन आहे. त्यांना कळत नाही का पहिल्या सुरुवातीला बाबा आम्हाला ही सगळं प्रस्ताव तयार करताना ही ठेकेदार आहे का, ही कॉन्ट्रॅक्टदार आहे का, ही पंचायत समितीला माहित असणं गरजेचं आहे ना. आणि असतं. पण एवढं जर डोळं झाकून जर मांजरावणी जर त्यांना वाटत असेल तर तसा आता राहिलेला नाही. सर्वसामान्य माणसाला मोबाईलवर दिसतंय. निव्वळ सगळा 15 मुळात गावातला तुमच्या ह्याचा जी निधी ग्राम निधी गोळा होतो 20 आता आमच्या गावचा 30 लाख निधी गोळा होतोय. 30 लाख निधी गोळा होतो 9,000 रुपये तुम्ही 15 वित्त आयोगातून दुरुस्तीला घेता. म्हणजे किती फसवता? काय करता हे निधीचं? तुम्हाला माहिती अधिकार दिलं, तुम्ही उत्तर देत नाही. तुम्ही अजिबात आम्हाला माहिती अधिकाराला रिस्पॉन्स देत नाही. कारण 30 लाख रुपये जर तुम्ही ती ग्राम निधीचं खिशात घालता आणि 9,000 रुपये 15 वित्त आयोगातलं गटार दुरुस्ती करण्याला घेता, किती बेजबाबदार कारभार. ही म्हणजे खरं तर ग्रामविकास मंत्र्याच्या त्यांच्याही लक्षात आणून देणार आहे आम्ही. तसं दिलेलं आहे, आता सांगितलेलं पण आहे, पत्र व्यवहार झालेला आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. कर्मचाऱ्याच्या ताकदीनं ग्रामसेवकनं त्यांनी त्यांच्या पोझिशननं सगळं केलं पाहिजे. पण कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच ही गावातल्या कामावर अजिबात कटिबद्ध नाही. फक्त आणि फक्त पैसे लाटणं. नाही, ही कारवाई जी संबंधित कर्मचारी विजय गुजर याला अधिकार नाही. ग्रामसेवक येलवाड उमरेचं आणि कानापुरीचं ग्रामसेवक सरपंच ज्या हे संबंधित ह्या लोकांनी चेक सोडले ह्या लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता अमर उपोषण हो, बेमुदत अमर. तर समजा ह्याला जर आळा नाही बसला तर काय पुढचं? नाही, त्या पद्धतीनं राहील. आता आम्ही आमरण उपोषणा बसलोय, शांततेच्या मार्गातून घेतोय, लोकशाही पद्धतीने घेतोय. जर ह्याच्यामध्ये जर प्रशासनानं नाही लक्ष घातलं तर ती तुम्हाला आज नाही. आता जसं जसं मोहर त्या लोकांच्या काय गांभीर्यानं किती घेते ती, किती कारवाईला पात्र ठरवते ती, त्या अनुषंगाने आम्ही ठरवू. तसं तर आम्ही प्रहार म्हणलं की तुमच्या लक्षात आहे. आम्ही आमरण उपोषण हे आमच्या ह्याच्यातच नाही, पण लोकशाही मार्गातून पहिल्यांदा घेऊ शांततेतून. जर तसं नाही झालं तर आम्ही बघू, उद्याचा दिवस उद्या त्या पद्धतीने घेऊन निर्णय. या संदर्भात उमरे गावच्या ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता सुरुवातीला त्यांनी प्रतिसाद देत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर विस्तृतपणे संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर कानापुरी गावच्या ग्रामसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचाही कोणताही संपर्क होऊ शकला नाही.